श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. पुरुषोत्तमाय. अधिक मास महात्म्य अध्याय 25वा. सर्व महिन्यामध्ये सर्वात पवित्र पुरुषोत्तम मास आहे आणि अधिक मास महात्म्य. पुरुषोत्तम मासामध्येच पुण्यकर्म करून माता पार्वतीने भगवान शंकराला प्राप्त केलं होतं आणि तीच कथा या अध्यायामध्ये आपण ऐकणार आहात. श्री गणेशाय नमः. ऐका भाविक जन सकळ, मल महात्म्य अति रसाळ. श्रवण केलिया तात्काळ झडे कलिमल निज निशे. साक्षात लक्ष्मी नारायण तयाचा संवाद जाण. रत्न पानिका नव्हे जाण, करा श्रवण भावार्थ स्नाने. तव तयाचा नाथ व्रते नाथ दीपदाने नवा. पुन्हा पूजनेनी तू विप्रस्त, तथा गो पूजनेन जे. अधिक मासामध्ये स्नान, व्रत, दीपदान, सर्व प्रकारचं दान, ब्राह्मण पूजा भगवान शिवांची केली जाते. या महिन्यामध्ये गोमातेचं पूजन देखील केलं जातं. जमेल ती पुण्यकर्म व्रत वैकल्य मनोभावे जो करेल त्याला भगवान पुरुषोत्तम नक्कीच प्रसन्न होतात. त्याच्या जीवनातील पापांचा नाश होतो. भगवान विष्णू माता लक्ष्मीला पुढे म्हणाले, सकळ तीर्थ माझी प्रयाग, पूर्ण से माझी सुदर्शन, वेदा माझी सामवेद, जान श्रेष्ठपण तया ते. व्रत माझी एकादशी, सत्पुरी माझी काशी, उत्तम स्नान गंगेशी, भागीरथीसी जेवी घडे. पुराणा माझी श्री भगवान भागवत, अर्था माझी भागवत, गीता अर्थशास्त्र माझी, वेदांत निश्चिती. मल मासात माझ्या उत्तमोत्तम प्रकारे संपूर्ण दान जो अंगीकारी सदा सर्वदा मनोच्छाव करी स्वीकारी तरी जन्म फेरी निवारे. स्नान दान होम जप स्वाध्याय ऐसे जे तप मलमासी करिता ते अमुप दरी नसेता. पाप तयाचे दीपदाना विपसेवन भावे की जे. ब्राह्मण संतर्पण दान वस्तू की जे. अमुप दान तरी पावे सदन तो माझे सर्वस्व. तीर्थामध्ये प्रयाग संपूर्ण तीर्थ आहे. शास्त्रामध्ये सुदर्शन चक्र, वेदामध्ये सामवेद, व्रतामध्ये एकादशी श्रेष्ठ आहे. तसेच या स्नानामध्ये गंगेचे स्नान उत्तम आहे. पुराणामध्ये भागवत पुराणामध्ये, भगवद्गीता शास्त्रामध्ये, वेदांत शास्त्र तसेच सर्व मासामध्ये मलमास हा सर्वश्रेष्ठ आहे. या मासामध्ये जो कोणी स्नान, दान, जप, होम, हवन, ब्राह्मण पूजा, सर्व विष्णू पूजा मनोभावे करेल त्याला विष्णू लोकामध्ये स्थान मिळेल. कितीही मोठं पाप त्यांनी करू द्या, त्या पाप क्षणामध्ये भस्म होऊन जाईल. माता लक्ष्मी भगवान विष्णूंना म्हणाल्या, स्वामी या महिन्यातील दान स्नानाला जर एवढं महत्व असेल तर मग एखादं व्रत जर या महिन्यात केलं तर त्याचं महत्व काय ते कृपा करून सांगावे. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, ऐक कमल सदलक्षणे वरदे पुरातन इतिहास शुभासदे. अरुंधती आणि पार्वती संवादे सुखप्रद श्रवण करी. एकदा कैलासाप्रती जाती झाली सती, नेमोनिया पार्वती प्रति अनुवादा संतोषे. तव तो मल मासाचा दिवस प्राप्त होता त्या समयास. अरुंधती वदे देवीस ऐक वचनास माझ्या. तू तव जगत्रय जननी साक्षात आदी भवानी. सदा वससी सन्निधानी. खटवांग पाणी वश केला कवन पुण्याची या कोटी. पूर्वी आचरलीस गोमटी ते तू मजक निवेदी हतवटी. बोलती होती लाजे मी तव ऋषी भार्या. सत्य तुझ लागी सर्व असावे. अश्रुत परीने नतपणे तेने असे पुसतन यावे कोपाते. मज लागी मास पक्ष वर्ष 3 कोठे नवे तुझे आगमन टाकोनिया कैलास भुवन कोठेने. जासी शुभानने वृद्धतार सदांजा पाही भस्मोद्धारण. तरीही महादेही सुगंध द्रव्याची वार्ता नाही. लवथ तगज चर्मे उदक प्राशाना. तुंबिनी फळ बक्षावया पात्र नरकपाळ ऐसे. असे परी त्रिलोक्यपाळ म्हणती अचल अविनाशी. ऐशी या अविनाशकाशी कवन पुण्य जोडले तयासी. ते कृपा करून या मजसी संकलित अर्थासी वदावे. भगवान विष्णू मग माता पार्वती आणि अरुंधतीचा संवाद माता लक्ष्मीला सांगू लागले. एकदा कैलास पर्वतावर अरुंधती माता पार्वतीला भेटण्यासाठी गेली. तिने त्यांना नमन केलं. मल मासाचा तो महिना सुरू होता. अरुंधती पार्वती मातेला म्हणाली, तू जगत जननी आहेस, आदी भवानी आहे. भगवान शिवाच्या तू नेहमीच सानिध्यात असतेस. तू असं कोणतं व्रत केलं आणि भगवान शंकराला तू कसं प्राप्त केलंस? कैलास पर्वतावर
भवन सोडून तू कोठेही जात नाही. तुझं संपूर्ण ध्यान भगवान शिवाकडे असतं आणि भगवान शंकर ज्यांना तू प्राप्त करून घेतलंस त्यांना काय आवडतं? त्यांना भस्म आवडतं. अंगावरचं वाघाचं कातडं, सुगंधाचा पत्ता नाही, भक्षण करण्यासाठी पात्र, रानावनात, अरण्यात रमणारे भोलेनाथ भगवान शिव यांना तू कसं प्रसन्न केलंस? असा अविनाशी त्रैलोक्य पालक भगवान तू कसा मिळवलास? मला कृपा करून सांगावं. तेव्हा माता पार्वती म्हणाली, मग वदतसे पार्वती सती, ऐके बाई अरुंधती, भरता अमुचा भोळा पशुपती, स्नेही मज प्रतिपाळित, जेवी पुत्रा लागी कृपाळू, माता स्नेहवृत्ती प्रतिपाळिता, देवी माते भोळेनाथ कृपा करीत, स्नेहभरे भ्राताराची कृपा परिपूर्ण असली या तुझे नाठवे, जान माहेर नाठवे लागून प्रतार पूर्ण स्नेहाळू, नाना परी विनोदे रीती समयी संतोषवी, मज प्रती हे तव पूर्वीची रीती, तेही पद्धती वेगळीच, मी असता पितृग्रही कुमारी दशा प्राप्ती, देही असे देही असे असता एके समयी दुर्वास आले भेटीसी, तपिया माझी शिरोमणी महाराज तो दुर्वास मुनी, तेने केले माझी प्रीत्या लागुनी, निवेदिले कहाणी ते ऐका, मलमास महिमा परिकर मुनिराव वदला अपार, तयाचा महिमा कवन तत्पर श्रवण रंधी अकनी, पार्वती माता अरुंधतीला म्हणाल्या, माझे माझे तेथेची माझे पती भोळे आहेत, जसं लहान मूल त्याची आई पालन करते अगदी त्याच स्नेहपूर्वक त्याचं मी प्रेमानं पालन करतात, असं पती जर असला माहेर तर आठवण माहेरची कोणाला येईल? या बाबतीत मी खूप भाग्यवान आहे. कधी विनोद सांगून वेगवेगळ्या प्रकारे ते मला आनंदित ठेवतात, सुखी ठेवतात. मी माझ्या पित्याच्या घरी असताना एकदा दुर्वास ऋषी तेथे आले आणि ते म्हणाले, त्यांनी मला मलमासाचा महिना सांगितला आणि तोच महिमा मी ऐकला. संपूर्ण महिनाभर पुरुषोत्तम मासामध्ये दुर्वास ऋषींनी सांगितल्याप्रमाणे मी सर्व व्रतांचं आचरण केलं, सर्व पुण्यकर्म केली. माझ्या वडिलांनी या व्रताचं उद्यापन केलं, ज्यामुळे भगवान शिव मला प्रसन्न झाले. तया पुण्य करुणी जाण प्रसन्न झाला त्रिनयन, अर्थांगी ठाव देई म्हणून वदता, तथास्तु असे म्हणे तोची व्रत प्रभाव फळला, शंकर ऐसा पती प्राप्त झाला. मलमास महात्म्य परिकरण भूतो भविष्यती, ऐसे सांगती पार्वती बोलती, झाली अरुंधती म्हणे तया कृपा करुणी मज प्रति, व्रत पद्धती निवेदीपै मी व्रत संपादिन भावार्थे, जान आचरणी विनाव्रते, दानाविन निरर्थक जान, जन महिमा ना ऐसे बोलता विनयवाणी, ऋषी भार्या शिरोमणी मग बोलती झाली भवानी, तेची श्रवणी परिसऊ पार्वती माता म्हणाली, माझ्या पुरुषोत्तम मासातील व्रतामुळे भगवान शंकर मला प्रसन्न झाले आणि तुझ्या अर्धांगीचे स्थान मला मिळेल असं त्यांनी मला वरदान दिलं. हे ऐकून अरुंधती म्हणाली, कृपा करून पार्वती माते या व्रताची पद्धती मला देखील सांग, मी देखील हे व्रत मनोभावे करील. पार्वती माता अरुंधतीला म्हणाल्या, हे व्रत करायला अतिशय सोपं आहे, फक्त ते मनोभावे करायला पाहिजे. मलमासामध्ये संक्रमण नसतं म्हणून पर्वतकाळ उत्तम गणला जातो. पर्वकाळी दानधर्म करावा म्हणजे धनाची शुद्धी होते आणि आपल्या पापांचा नाश होतो. ज्या प्रकारे आपण दानधर्म कराल, व्रताचं आचरण कराल, त्याच प्रकारे या व्रताचा आपल्याला लाभ देखील होईल, आपल्याला फळ मिळेल. परी या मलमासाचे ठाई संक्रांती ठावेची नाही, म्हणून असकृत पाही तयादी म्हणती जाण निश्चयी, म्हणून सर्व काळ उत्तमोत्तम येथे की जे दान धर्म तेने योगे, पार्वती रमन निज धाम वैकुंठी येथे जे जे जैसे दान की जे स्नान विधी आचरी जे तैसे तैसे फळ पाविजे सायास, न करिता अनायास ऐसे वाक्य वदता गौरी, एरी मागोती नमस्कारी तव मस्तक ठेवी चरणावरी, म्हणे कृपा करी स्वामिनी ये तरी मल महिमा अनुपम्य, मज निवेदावा संपूर्ण, तुम्ही केले व्रत तेही जाण करावेस कथान, मज लागी स्वयं मी अंगीकारीन, तया व्रत लागी आचरणे हे तुके देई कृपादान, करी पावन जननी ऐकवणी ऐसे वचना ते, उमा या तया व्रता लागी आचरणी हे तुके निवेदिते, म्हणे ऐक संपूर्ण
वता ते मी आचरले भामिनी तेची कथिते तुझ लागुनी प्राप्त काळी स्नाना ते सारुनी चंद्रमळी ते नमस्कारुनी भामिनी वैसे पूजने आदरे अरुंधतीने पार्वती मातेला नमस्कार केला आणि म्हणाली, कृपा करून मला हे व्रत विस्तार करून सांगा. तुम्ही जे व्रत कसं केलं ते मला सांगा. पार्वती म्हणाल्या षोडशोपचार पूजा समस्त साहित्याशी यथास्थिती काही न्यून पदार्थात तू जे उन्हे पडे नेदी सर्वथा मग अश्वथा तळीसी आसन घालून बैसे निवांत मन तेथे गौरी पंचकाते अन थापुनी करी पूजन यथाविधी गौरी पंचक माझी माते ते मज अंधन दिलेली सेती येणे करीत तैसे मी पूजन भाव धरुनी अवदा पंचामृत पूजा सोपस्कारी नित्य पंचगौरी धूप दीप पुष्पे नाना परी अर्पी निर्धारी पूजनी सौभाग्यादी वस्त्रे जल अर्पी दक्षिणेशी फल तांबूल नैवेद्यासी सुपरिमळ अर्पी निर्मळ भावार्थे ऐसी पूजा संपूर्ण मासवरी करी तैसे जाणे मी सुंदरी मग उद्यापना ते स्वीकारी देही परी अवधारी संपूर्ण पाचारुनी प्रपंच ते सदपत्तया ते वस्त्र अलंकार सहित भोजने तारेस करुनिया ऐसे उद्यापन विप्रेद आशीर्वचन अक्षय सौभाग्य नवे खंडन साधिले पूर्ण अवतारासी करिता ऐसे संपूर्ण मासवरी दानवनेची एक भुक्त करुणी व्रत साधिले संपूर्ण फल पूर्ण ऐसे प्राप्त झाले. माता पार्वती मग अरुंधतीला सांगू लागल्या, मलमासातील प्रत्येक दिवशी आपण या व्रताचं आचरण केलं, छोटीशी पूजा केली, मौनाचं पालन केलं आणि एक भुक्त राहून हे मी या व्रत जे आचरलं, रोज प्राप्त स्नान करून भगवान शंकराच्या चरणावरती आपला माथा टेकून त्यांचं दर्शन घेतलं. मी या व्रताला सुरुवात करत असे जमिनीवर आसनस्थ होऊन गौरी पंचकाची स्थापना करायची, जे माझ्या मातेने अंधन दिलं आहे. अशा या गौरी पंचकाची पंचोपचारांनी पूजन करायचे आहे. शुद्ध जलानं स्नान, पंचामृत स्नान, धूप दीप नैवेद्य पुष्प सौभाग्य अलंकार काजल वस्त्रे अर्पण करून मनभावे रोज गौरी पूजन करायचे आहे. संपूर्ण महिनाभर अशा पद्धतीने गौरी पूजन केलं. एक भक्त राहून उपवास केला, मौन व्रताचे आचरण केलं. 1 महिन्याने या व्रताचं उद्यापन केलं. ब्राह्मणांना आपल्या घरी आमंत्रण दिलं. त्यांनी वस्त्र अलंकार स्वादिष्ट भोजन देऊन तृप्त केलं. ब्राह्मण देवांनी देखील मला त्या वेळेला आशीर्वाद दिला, तुझं अखंड सौभाग्यास कधीच खंड पडणार नाही. ज्या स्त्रिया या व्रताचं मनोभावे आचरण करतात, विशेषतः मलमासामध्ये, त्यांना संपत्ती प्राप्ती होते, पुत्र प्राप्ती होते, त्यांच्या घरामध्ये अक्षय संपत्ती त्यांना प्राप्त होते. स्वतः भगवान शिव त्यांच्या सौभाग्याची नेहमी रक्षण करतात. असे हे संपूर्ण व्रत अरुंधतीने श्रवण केलं आणि ती आपल्या घरी आली आणि हे व्रत आचरण्याचा तिने प्रण केला. संपूर्ण व्रत प्रभावी ऐसा अरुंधतीने आकारिला. सौरसा नमोनी उमेचे चरण पुसोनी पातली स्वगृही जाऊन या व्रतारंभ करीतसे आदरे पूर्ण होताची निर्धारे अखंड सौभाग्याचे ती पावली ख्याती जिचे त्रिभुवन पूजिता जिते सुरवर मुनी या व्रतासी जी करणीत तुझ लागुनी कथी एली ऐसा इतिहास पाही लक्ष्मी प्रतिशेषासही अरुंधती पार्वती संवाद पाही वदला स्वदेही नारायणा. अरुंधतीने पार्वती मातेचं चरण धुतले, आपल्या घरी आली आणि भगवान शिवाचं स्वदेही स्मरण करून या व्रताला प्रारंभ केला. मनोभावे व्रत पूर्ण केलं, त्याचा उद्यापन केलं, दानधर्म केला आणि तिला अखंड सौभाग्य प्राप्ती झाली. शेवटचे 5-7 दिवस आता अधिक मासाचे राहिले आहेत. आपल्यापैकी प्रत्येकाने या अधिक मासामध्ये भरपूर काही पुण्यकर्म केलं असतील. अधिक मास महात्म्याचं रोज आपण एक अध्याय श्रवण करत आहात आणि त्यांचं अनुकरण करून आपण स्नान, दान, जप, नामस्मरण, भगवान विष्णूंचे नामस्मरण, पूजन इत्यादी सर्व कर्म करत असाल. गौरी पंचक व्रताचा महिमा आपण आज ऐकला आहे. या व्रताचं नुसतं श्रवण केल्यामुळे देखील आपल्या सौभाग्याचं रक्षण होते. संपूर्ण विश्वाची जननी साक्षात आदिशक्ती आदिभवानी पार्वती माता अधिक मासामध्ये पुरुषोत्तम भगवान यांची देखील भक्ती त्यांनी केली. आपण पामर कोण यावरून
यावरून आपल्याला अधिक मासाची महती कळली असेल. आता अविश्वास अंतरी ग्रंथी धरावा निर्धारी तेची वनो आता परी कथा बरी उत्तराध्यायी स्वस्त श्री मलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संबंध मनोहर सूत विरचित 25वा अध्याय गौड हा. श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. श्री स्वामी समर्थ.